धुळे स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरे यांनी प्रकरणावरती मोठा दावा केला असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आता या प्रकरणामध्ये शारीरिक संबंध संमतीने झाले, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा वाद निर्माण झाला असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होतंय असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीमधून प्रवास करतात। त्यातून आता सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात। मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकही आगारात स्थानकामध्ये महिला सुरक्षा रक्षक नाहीये, हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। शिंदे सेनेच्या महिला आघाडीने आता महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली आहे। महिला सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत। याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळेस केली आहे। पुणे बलात्काराच्या घटनेनंतर बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालेलं आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा आता छबिना उत्सव साजरा होतोय। या निमित्तानं वीरेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महाड तालुक्यातील विविध ग्रामदैवतांच्या पालख्या आज वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत। महाडमधल्या वीरेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त मंत्री भरत गुगावळे यांनी वीरेश्वरांचं दर्शन घेतलंय। महायुतीने जे काम हाती घेतलंय ते सिद्धीस जावं यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह दिसतोय आणि या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिद या ठिकाणी विशेष अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे। पुरातत्व विभागाने पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसार मुख्य शिखराची पुनर्बांधणी होणार आहे। ही माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस गार्गे आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। जळगावमध्ये जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरामध्ये जिवंत पाण्याच्या झऱ्यात कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणून टाकण्यात आलंय। त्या पाण्यानं भाविकांनी शाही स्नान करण्याचा लाभ घेतलाय। त्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलंय। दरवर्षी महाशिवरात्रीला शिवालयाची विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर स्वच्छ केला जात असतो।